Okay, so look here. On previous lecture, we have started probability topic. Okay, probability मध्ये आपण काय काय बघणार आहोत. Probability टॉपिकचा सिलेबस काय आहे? I will show you. Okay, see, in this topic we are going to learn random variable. रँडम व्हेरिएबल याचे दोन टाइप आहेत. कोणते दोन टाइप आहेत रँडम व्हेरिएबलचे? बोला. Which are the two types of random variable we have seen? Yes. Describe. Hmm? Describe and Yes. continuous. Discrete, not describe. It is discrete random variable and yes, discrete random continuous. Very good. Continuous random variable. Okay. व्हेरिएबल म्हणजे काय? जी व्हॅल्यू व्हेरी होते, जी कॉन्स्टंट नसते, त्याला आपण व्हेरिएबल म्हणतो. फॉर एक्झाम्पल आता मार्क्स ऑफ द स्टुडंट्स घेतलं, हाईट ऑफ द स्टुडंट्स घेतलं, त्याला आपण काय म्हणतो? व्हेरिएबल म्हणतो. टेम्परेचर अकॉर्डिंग टू सिटी, अकॉर्डिंग टू डिस्ट्रिक्ट वाईज टेम्परेचर इज डिफरंट. ओके, म्हणजे जी व्हॅल्यू एक कॉन्स्टंट नसते त्याला आपण व्हेरिएबल म्हणतो. ओके, सो रँडम व्हेरिएबल म्हणजे काय? आता रँडम व्हेरिएबल म्हटले की ते एक्सपेरिमेंटशी रिलेटेड होते. Okay, you can see here random variable is nothing but one variable which is outcome of an experiment. Okay, एखाद्या एक्सपेरिमेंटचा आउटकम आपण एका नंबर मध्ये डिनोट करतो, त्याला आपण रँडम व्हेरिएबल म्हणतो. ओके, सो विच काइंड ऑफ एक्सपेरिमेंट? ओके, आता एक्सपेरिमेंट बघा. सपोज इफ आय टॉस वन कॉइन. ओके, आता मी एक कॉइन टॉस केला. याच्या हा एक एक्सपेरिमेंट आहे. हा काय आहे? एक्सपेरिमेंट आहे. हा एक एक्सपेरिमेंट केला मी. ठीक आहे, आता हे एक कॉइन टॉस केल्यावर तुम्हाला काय काय आउटकम्स मिळू शकतात? हेड अँड टेल. हेड अँड टेल. हेड अँड टेल. याच्या व्यतिरिक्त अजून काय मिळेल का तुम्हाला रिझल्ट? नो. एकतर हेड मिळेल किंवा टेल मिळेल. सो दीज आर द पॉसिबल आउटकम्स ऑफ एन दिस एक्सपेरिमेंट. या एक्सपेरिमेंटचे हे पॉसिबल आउटकम्स आहेत. त्या पॉसिबल आउटकम्सला आपण सॅम्पल स्पेस म्हणतो. सॅम्पल स्पेस. ठीक आहे, सॅम्पल स्पेस इज डिनोटेड बाय कॅपिटल एस. आता वन पॉइंट टॉस केला आपण, तर नंबर ऑफ सॅम्पल स्पेस किती आहेत आपल्याला सांगा? 2 मिळाले. एक हेड आहे आणि एक टेल आहे. ठीक आहे, रँडम व्हेरिएबल हा एक असं फंक्शन आहे की जे सॅम्पल स्पेस जी आहे ती तुमची रिअल नंबर मध्ये एक्सप्रेस करते. ठीक आहे, म्हणजे सॅम्पल स्पेसला असोसिएट करते रिअल नंबरशी. ठीक आहे, सो कसं करते हे? So what is the definition, actual definition of random variable in terms of mathematics definition? Random variable is nothing but one function which converts sample space into real number. Okay, त्याच्यासाठी x हा व्हेरिएबल तुम्हाला डिफाइन करावा लागतो. कसा डिफाइन करायचा? आता हा एक एक्सपेरिमेंट केला तुम्ही, वन कॉइन टॉस केला. ओके, मग आता मी म्हटलं x माझा व्हेरिएबल मला असा पाहिजे, वन हेड. ओके, मी काय डिफाइन केला एक्स व्हेरिएबल की मला वन हेड आहे पाहिजे. ओके, आय वॉन्ट वन हेड आउटकम्स. ओके, तर सॅम्पल याची फेवरेबल आउटकम सांगा किती असणार आहेत? फेवरेबल आउटकम्स म्हणजे वन हेड तुम्हाला कधी मिळतं? या सॅम्पल स्पेस मध्ये बघायचं. वन हेड किती टाइम्स मिळते तुम्हाला? वन टाइम मिळते. मग फेवरेट आउटकम्स काय त्याचे सांगा? एच. इथेच एकदा हेड मिळाले ना तुम्हाला एक पॉइंट टॉस केल्यावर. इथे काय आहे? टेल आहे, इथे हेड नाहीये. ठीक आहे, सो व्हॉट इज अवर फेवरेबल आउटकम्स टू दिस व्हेरिएबल एक्स? एच. एच म्हणजे किती आहे? 1. असं एकदाच होतं की ज्यावेळेस हेड येते. ओके, सो आपल्याला एक्स हा वन हेड आहे, आपण असं डिफाइन केलं एक्स व्हेरिएबल. ठीक आहे, सो probability of getting one head, favorable outcomes
divided by total number of outcomes. Divided by total number of outcomes. ओके, फेवरेबल आउटकम कशावरनं डिसाइड करता तुम्ही? जो तुमचा एक्स डिफाईन केलेला आहे ना त्याच्यावरनं तुमचे फेवरेबल आउटकम्स असणार आहे. एक्स काय म्हणते? वन हेड पाहिजे. सॅम्पल स्पेस काय म्हणते? वन हेड एकदाच येतं. मग तुमचे वन हेडची वन हेडची फेवरेबल आउटकम्स काय झाले? वन. ओके, मग मला सांगा प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग वन हेड काय आहे? प्रोबॅबिलिटी याची बोला. 1/2. 1/2. 1 divided by total outcomes किती आहेत एक्सपेरिमेंटचे? 2. सो 1/2. ओके, आता मला सांगा प्रोबॅबिलिटी ऑफ नो हेड. आता मी काय केलं? एक्स कसं डिफाईन केलं? म्हणजे मला एक्स काय पाहिजे की जिथे नको आहे हेड, अशी प्रोबॅबिलिटी किती मिळणार सांगा या एक्सपेरिमेंटचे? 1. फेवरेबल आउटकम्स किती असणार आहे? जिथे हेडच नाही असे आउटकम किती आहे? टी. बरोबर आहे का? ओके, हे झालं तुमचं फेवरेबल आउटकम. कधी? जर मी एक्स असा डिफाईन केला, इफ एक्स इज इक्वल टू नो हेड. ओके, नो हेड म्हणजे तिथे हेडची पॉसिबिलिटी कोणतीच नकोय. मग अशा आउटकम्स किती आहे आपल्याकडे? जिथे हेड मिळत नाहीये, फक्त एकच आहे टेल. सो किती येते? 1. म्हणजे हेच काय झाले तुमचे फेवरेबल आउटकम्स. ओके, दिस इज युअर फेवरेबल आउटकम. ओके, आता मला याची प्रोबॅबिलिटी सांगा. दॅट प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग नो हेड, व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी? 1/2. 1/2. सेम 1/2. 1/2 का मिळालं? कारण का आपण एकच कॉइन टॉस केलेला आहे आणि त्या एक्सपेरिमेंटचे फक्त 2च आउटकम आहेत, एक तर हेड आहे किंवा टेल आहे. येते लक्षात? त्यामुळे दोघांची प्रोबॅबिलिटी इथे काय मिळाली? 1/2. ओके, सो दिस इज द डेफिनेशन ऑफ प्रोबॅबिलिटी. ठीक आहे, तसंच आपण जर समजा मिनिट, आता इथे एक कॉइन टॉस केला तुम्ही. ठीक आहे, आपण एक दुसरा एक्सपेरिमेंट घेऊया. सॉरी, ओके, लेट्स टेक अनदर एक्सपेरिमेंट. आपण 1 डायस थ्रोन केलं. इफ वी थ्रोन 1 डायस. ओके, आता एक डायस जो आहे त्याला किती साइड्स असतात? 1 डायसला सांगा. 6 साइड्स असतात ना, लाईक दिस. ओके, इथे 1 डॉट असतो, इथे 2 डॉट, इथे 3 डॉट्स. ओके, अशा पद्धतीने प्रत्येक साइड वरती काय असतात? 1 to 6 डॉट असतात. ठीक आहे, सो इफ वी थ्रो 1 डायस, ओके, सो व्हॉट इज द टोटल नंबर ऑफ आउटकम्स सांगा काय काय येणार आहे त्याचे? डायस थ्रोन केला, अप्पर फेस वरती किती नंबर येऊ शकतात? पॉसिबिलिटी काय काय सांगा? सॅम्पल स्पेस. येस, 1, 2, 3, 4, 1 5, डॉट 6. 1 to 6. 6. 1 2 3 4 5 6. ओके, आपण एक हा डायस थ्रोन केला. मे बी अप्पर फेस वरती 1 पण येऊ शकतं, ही एक पॉसिबिलिटी आहे. 2 पण येऊ शकते, 2 आहे, 3 आहे. असे किती नंबर्स येऊ शकतात डायस वरती? 1 to 6 नंबर येऊ शकतात अप्पर फेस डायसच्या अप्पर साइड वरती. ठीक आहे, सो दीज आर द टोटल नंबर ऑफ पॉसिबल आउटकम्स. ठीक आहे, म्हणजे हा एक्सपेरिमेंट झाला तर एवढे यातलंच एखादे त्याचा आउटकम्स मिळू शकते. ठीक आहे, आता मी विचारलं, इफ आय वॉन्ट द प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग नंबर 2 ऑन डायस. ओके, आता नंबर 2, 2 नंबर आपल्याला अप्पर फेस वरती पाहिजे डायसच्या. ठीक आहे, त्याची प्रोबॅबिलिटी फाइंड करायची तुम्हाला. मग असे मला सांगा किती आउटकम्स आहेत की जिथे तुम्हाला 2 नंबर मिळू शकतोय? 1. 1.
एकदाच 2 नंबर मिळणार ना. एकदा समजा तुम्ही डायस थ्रोन केला तर एकदाच तुम्हाला वरती 2 नंबर येऊ शकतो. ठीक आहे. सो इथे बघू शकता टोटल पॉसिबल नंबर ऑफ आउटकम मध्ये 2 एकदाच येते. बरोबर आहे का? सो एक्स जर नंबर ऑफ 2 ऑन द डायस असेल तर याचे फेवरेबल आउटकम काय असणार आहे? फेवरेबल आउटकम्स 1. Okay, so tell me therefore probability of getting 2 on upper face of dice is equal to, सांगा याची प्रोबॅबिलिटी किती? 1/6. 1/6. व्हेरी गुड. 1/6. ठीक आहे. टोटल 6 म्हणजे काय? टोटल नंबर ऑफ पॉसिबल आउटकम्स. ओके. अँड न्यूमरेटरला काय येणार आहे? फेवरेबल आउटकम्स. आपल्याला 2 पाहिजे. 2 एकदाच येऊ शकते. ओके. सो एकदा जर तुम्ही डायस थ्रोन केला तर 2 एकदा येऊ शकतो, 3 एकदा येऊ शकतो, 4 एकदा येऊ शकतो. ठीक आहे. असं होऊ शकतं का सायमल्टेनियसली 1 पण येऊ शकतं, 2 पण येऊ शकतं? नाही. कोणताही नंबर अप्पर फेस वरती एकदाच येऊ शकतो. ओके. सो द प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग 2 ऑन अप्पर फेस ऑफ डायस इज 1/6. ठीक आहे. इन दिस वे probability of getting each number on dice, probability of getting each number म्हणजे प्रत्येकाची प्रोबॅबिलिटी किती आहे? सेमच आहे ना. सो टेल मी प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग 3 ऑन डायस काय येणार आहे? याची पण प्रोबॅबिलिटी 1/6 येणार. सिमिलरली प्रोबॅबिलिटी ऑफ x इज इक्वल टू 4 याची प्रोबॅबिलिटी काय येणार आहे? येस 1/6. 1/6 येणार आहे कारण का 4 एकदाच येणार आहे ना या एक्सपेरिमेंट मध्ये. सिमिलरली प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग x इज इक्वल टू 5 1/6. Probability of getting x is equal to 6 1/6. Okay, so in this way probability is defined. Okay, so this is the definition of probability which is obtained by using the sample space of an experiment. Okay, so हे बघितलं आपण definition probability ची. हे समजलं सर्वांना? येस मॅडम. Yes, ma'am. ठीक आहे. मॅम. डेफिनेशन बघितली येस प्रोबॅबिलिटी. येस. Then we move towards the टाइप्स ऑफ रॅन्डम व्हेरिएबल. डिस्क्रीट कंटिन्युअस बघितलं. डिस्क्रीट कंटिन्युअसचे एक्झाम्पल बघितले. डिस्क्रीट डाटा म्हणजे काय? जो व्हेरिएबल एक लिमिटेड व्हॅल्यू घेतो त्याला आपण डिस्क्रीट व्हॅल्यू म्हणतो. फॉर एक्झाम्पल बघा नंबर ऑफ चिल्ड्रन इन अ फॅमिली ते नंबर लिमिटेड असणार आहे. ठीक आहे 1 2 3. ओके लाईक दिस. अँड अगेन डिस्क्रीट इथे एक्झाम्पल दिलेत बघा समोर दिसतात तुम्हाला. शू साईज हे डिस्क्रीट आहे म्हणजे ती व्हॅल्यू कशी आहे? एक लिमिटेड नंबर पर्यंत घेऊ शकतो. ठीक आहे. पण कंटिन्युअसचे एक्झाम्पल काय सांगता येतील आपल्याला? हाईट ऑफ द स्टुडंट्स. ठीक आहे. ती कशी आहे? रेंज मॅक्झिमम रेंज आहे ना. ओके. सो इन दिस वे टेम्परेचर, टाइम टेकन टू रन अ रेस. ओके म्हणजे हे व्हेरिएबल असे आहेत की ज्याची व्हॅल्यू मॅक्झिमम आहे बट विदिन सर्टन रेंज. एका सर्टन रेंज पर्यंत ती व्हॅल्यू कशी असते? मॅक्झिमम असते. ओके. सो दिस इज द एक्झाम्पल ऑफ डिस्क्रीट अँड कंटिन्युअस रॅन्डम व्हेरिएबल. त्याच्यानंतर आपण डेफिनेशन बघितली प्रोबॅबिलिटीची. प्रोबॅबिलिटीवरती एक्झाम्पल बघितले. कॉइनचे एक्झाम्पल बघितले. प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन बघितलं. आता जे तुमची प्रोबॅबिलिटी असते ठीक आहे ते p of x. Okay, so this p of x or f of x is called as probability density function. When we call it as probability density function, yes, p of x किंवा f of x ला आपण probability density function म्हणतो. कधी म्हणणार आहे? कधी म्हणतो आपण? F of x is greater or equal to 0. हा तुमची जी प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स आहे ती 2 कंडिशन सॅटिस्फाय केली पाहिजे. कोणती 2 कंडिशन त्याने सॅटिस्फाय केली पाहिजे? सपोज p of x is your given function, probability function. ओके हे तुम फंक्शन किंवा प्रोबॅबिलिटी मास फंक्शन पण म्हणू शकतो.
ठीक आहे. You can say that this P of x is probability density function if it satisfy two condition. What is the first condition? जर ही probability greater than or equal to 0 असेल आणि what is the second condition? Yes. Integration of f of x, p of x dx is equal to 1. Yes, integration of p of x dx is equal to 1. आता याचे लिमिट सांगा काय असणार आहेत. हा x तुमचा रॅन्डम व्हेरिएबल आहे, डिस्क्रीट रॅन्डम व्हेरिएबल. ठीक आहे. हा तुमचा x कसा आहे, डिस्क्रीट रॅन्डम व्हेरिएबल आहे. डिस्क्रीट म्हणजे x अशा व्हॅल्यू घेतो की ज्या लिमिटेड आहेत. ठीक आहे. म्हणजे इथे लिमिट्स काय येणार इंटिग्रेशनचे, a to b. ओके. हेच कसं लिहू शकतो आपण, जर सगळ्या प्रोबॅबिलिटीची सम जर 1 आली असेल तर तुम्ही काय म्हणणार, p ऑफ x ला प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन. ओके. p of xi is equal to 1 if I takes which value, a to b. इंटिग्रेशन म्हणजे काय, ही एक समेशन असते. ठीक आहे. आणि जर ती समेशन प्रोबॅबिलिटीची 1 आली तर आपण काय म्हणणार त्याला, p of x ला प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन म्हणणार. ठीक आहे. हे झालं डिस्क्रीट व्हेरिएबल साठी. जर तुमचा एक्स व्हेरिएबल हा कंटिन्युअस व्हेरिएबल असेल, ठीक आहे, जर एक्स व्हेरिएबल हा कंटिन्युअस व्हेरिएबल असेल तर एक्स किती व्हॅल्यू घेतो, एक्स कॅन टेक मेनी व्हॅल्यू. ठीक आहे. मग त्या एक्स ची व्हॅल्यू लिखिए, then p of x is greater than or equal to 0 and second condition काय असणार आहे, इंटिग्रेशन. आता इथे a to b नाही, इथे काय घेणार आपण, मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी. म्हणजे इथे x किती पण व्हॅल्यू घेऊ शकतो का, तर x हा कंटिन्युअस व्हेरिएबल आहे. ठीक आहे. त्यावेळेस इथे काय येणार, सेकंड कंडिशन, p of x dx इंटिग्रेशन मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी p of x dx इज इक्वल टू 1. ओके. हे कधी आपण येणार, हे इक्वेशन कधी येणार, ज्यावेळेस x हा कंटिन्युअस व्हेरिएबल असेल त्यावेळेस. ठीक आहे. सो दिस इज द प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन. इफ p of x satisfy these two condition, then we can say that p of x is probability density function. आता probability density function वरती आपण एक्झाम्पल बघितले आहेत. ठीक आहे. कोणते कोणते एक्झाम्पल बघितलेले आहेत, ओके. हे झालं प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन. त्याच्यावरनं आपण प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन बघितलं. ठीक आहे. प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय, हा एक टेबल डिनोट करतो. प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन मीन्स टेबल which gives us the value of variable corresponding value of probability. ओके. ज्या टेबलमध्ये व्हेरिएबलच्या व्हॅल्यू असतात आणि त्याच्या करस्पॉन्डिंग प्रोबॅबिलिटी व्हॅल्यू असतात त्याला आपण काय म्हणतो, सॉरी, हॅलो, आवाज ऐकू येतोय? Yes, ma'am. So look here, probability distribution म्हणजे काय, probability distribution is nothing but discrete random variable given with their probabilities. ओके. त्याच्या करस्पॉन्डिंग प्रोबॅबिलिटीज दिलेल्या असतात, त्याला आपण प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन चार्ट म्हणतो. आता इथे बघू शकता व्हॅल्यू, एक्सच्या व्हॅल्यू 0 to 3 पर्यंत आहेत, म्हणजे डिस्क्रीट व्हॅल्यू आहेत. एक्स व्हेरिएबल कसा आहे, डिस्क्रीट व्हेरिएबल आहे, कारण का त्याच्या व्हॅल्यू लिमिटेड आहेत आणि त्याच्या करस्पॉन्डिंग प्रोबॅबिलिटीज दिलेल्या आहेत. सो दिस चार्ट इज कॉल्ड ॲज प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन. ओके. आता आपण प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशनचे एक्झाम्पल बघितले. ठीक आहे. Which kind of example we have seen? किती एक्झाम्पल बघितले हो, सांगा किती
किती झाले एक्झाम्पल आपले प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन वरती? How many examples we have done? Hello? Yes. लिहून घेतलेत ना सर्वांनी एक्झाम्पल नोटबुक मध्ये? One, ma'am. एकच झालं एक्झाम्पल? Yes, ma'am. ओके. Write down example. Okay. Write down the examples on probability distribution. Write down. If the probability distribution हे झालंय का चेक करा एक्झाम्पल. If if probability distribution, I will shortly write like this. The probability distribution of a discrete random variable x is. ओके. आता तुम्हाला ह्या व्हेरिएबल साठी प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन टेबल दिलेला आहे. ठीक आहे. तो डेफिनेटली याच्यावरती एक एमसीक्यू टाइप क्वेश्चन विचारतात बरं का. एक्सच्या व्हॅल्यूज देतात, त्याच्या करस्पॉन्डिंग प्रोबॅबिलिटीज दिल्या जातात. ओके. सो हिअर व्हॅल्यू ऑफ एक्स इज गिवन. हे एक्स कसं आहे, डिस्क्रीट आहे म्हणजे लिमिटेड असणार आहेत त्याच्या व्हॅल्यू 100%. सो पी ऑफ एक्स, व्हॅल्यू ऑफ प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज गिवन. So -3, -2, -1, 0, 1, 3. इथे -2 नाही आहे. -3, -1 and 0, 1, 3. Okay, that much values are here. -3, -1, 0, 1, 3. Okay, only five values are given, and the corresponding probabilities are 2k, k, 3k, 5k and k. Okay, then find probability of x. Okay, x ची probability find करा where x is less than 0. इथे कंडिशन काय दिली आहे बघा. कंडिशन काय आहे, x हा कसा पाहिजे, लेस दॅन 0 पाहिजे. त्याची प्रोबॅबिलिटी तुम्हाला विचारली. ठीक आहे. सो प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग x लेस दॅन 0 अँड probability of getting x greater than -1 are, 4 options are given, A, B, C, D. 4 options are given to you. 1/4, 3/4, here 1/3, 1/3, here 2/6, 5/6, and then none of this. Okay, solution. ओके. आता हे तर आपल्याला माहिती आहे, हे प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे. ओके, प्रोबॅबिलिटी दिलेल्या आहेत रॅन्डम व्हेरिएबल एक्सच्या. ठीक आहे. आता आपल्याला प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स लेस दॅन 0 फाइंड करायची. सो टेल मी विच व्हॅल्यू कॅन टेक, विच व्हॅल्यू दॅट एक्स कॅन टेक टू सॅटिस्फाय दिस कंडिशन. प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स लेस दॅन 0 मध्ये किती व्हॅल्यू येतात सांगा. लेस दॅन 0 2 value. Which two values? -3, -1. -1 and -3. So probability of x less than 0 is nothing but addition of which two probabilities?
probability of x is equal to -3 plus probability of x is equal to -1 plus probability of x is equal to 0 येणार का? No, madam. नो, कारण का इथे बघा साइन कसा आहे, स्ट्रिक्टली लेस दॅन आहे. सो 0 इज नॉट इन्क्लुडेड हियर in the value of x. Okay, so x can take only which two values, -3 and -1. Okay, so probability of x less than 0 याच्यामध्ये दोन probability include होतात. कोणत्या दोन probability? x is equal to -3 and x is equal to -1. हे कशावरून डिसाइड केलेलं आहे? दिलेल्या चार्ट वरून आपण लिहिलेलं आहे. ठीक आहे, सो सांगा प्रोबॅबिलिटी ऑफ -3 किती आहे? 2k and प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ -1k. म्हणजे इथे किती व्हॅल्यू आली? प्रोबॅबिलिटी ऑफ x लेस दॅन 0 इज इक्वल टू 3k. ठीक आहे, 3k. पण आपल्याला k ची व्हॅल्यू आधी फाइंड करावं लागेल. ठीक आहे, या चार पैकी एक ऑप्शन सिलेक्ट करण्यासाठी k ची आधी व्हॅल्यू फाइंड करावी लागेल. k ची व्हॅल्यू कशी फाइंड करणार? हे जे दिलेलं प्रोबॅबिलिटी फंक्शन असतं ते कसलं असतं फंक्शन? प्रोबॅबिलिटी, which kind of function is here? This function. व्हेरी गुड, प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन असतं ते. त्यामुळे आपण k ची व्हॅल्यू त्या कंडिशनचा यूज करून फाइंड करायची. ओके, सो हियर p of x is probability density function. Probability density function. Therefore, it satisfies two condition. P of x is must be greater than or equal to 0, and second condition, summation of summation of p of xi for I is equal to, आता इथे I च्या व्हॅल्यू लिमिट्स काय सांगा? -3 to 3, -3 to 3, -3 to 3, किंवा डायरेक्टली लिहा समेशन ऑफ p of xi is 1. या दोन कंडिशन सॅटिस्फाय केल्या p of x ने, तर आपण त्याला म्हणतो पीडीएफ, प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन ऑलरेडी दिलेलं आहे. सो सांगा आता ही कंडिशन, सेकंड कंडिशन यूज करायची, k ची व्हॅल्यू फाइंड करायची. देअरफॉर p of x is equal to -3 plus p of x is equal to -1 plus p of x is equal to 0 plus p of x is equal to 1 plus p of x is equal to 2 नाहीये 3 is equal to 1. ओके, हे दिलेल्या प्रोबॅबिलिटी त्यांची ऍडिशन करा. बघा काय काय प्रोबॅबिलिटी. -3 साठी काय प्रोबॅबिलिटी? 2k, k, 3k, 5k, 2k, k plus 3k, 5k and plus k is equal to 1. सांगा k ची व्हॅल्यू किती येते इथे? What is the value of k? Yes, किती येणार? 1/12. 1/12. ओके, आता हे कशावरनं फाइंड केलं आपण? दिलेलं फंक्शन हे प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन आहे. सो वी यूज दिस सेकंड कंडिशन टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ k. ओके, सगळ्या प्रोबॅबिलिटीची सम ही तुमची 1च येणार आहे मग. ठीक आहे, सो इन दिस वे वी गॉट द व्हॅल्यू ऑफ k इज इक्वल टू 1/12. ओके, आता ही k ची व्हॅल्यू यूज करायची या दोन प्रोबॅबिलिटी फाइंड करण्यासाठी. मग इथे प्रोबॅबिलिटी ऑफ x लेस दॅन 0 आपण फाइंड केलेलं आहे. किती आलं? प्रोबॅबिलिटी ऑफ x लेस दॅन 0 3 आले. k ची व्हॅल्यू पुट करायचे 3/12. किती आलं? 1/4. ओके, सो प्रोबॅबिलिटी ऑफ x लेस दॅन 0 किती आलं? 1/4. आता प्रोबॅबिलिटी ऑफ x ग्रेटर दॅन 1 फाइंड करायचं आपल्याला. x ग्रेटर दॅन 1 मीन्स व्हॉट? x कॅन टेक द व्हॅल्यू विच इज ग्रेटर दॅन 1. अशा -1 सॉरी. सो अशा किती व्हॅल्यूज आहेत चार्ट मध्ये की जे एक्सीड आहेत -1 पेक्षा? 3. 3 व्हॅल्यूज. विच 3 व्हॅल्यूज? 0, 1, 0, 1, 3. ओके, सो या ही प्रोबॅबिलिटी म्हणजे ऍडिशन ऑफ दिस 3 प्रोबॅबिलिटी. ओके, सो या प्रोबॅबिलिटी मध्ये या 3 प्रोबॅबिलिटीची सम येणार. ठीक आहे, सो इथे बघा सेकंडली, therefore probability of x greater than -1 is includes probability of x is equal to
0 plus probability of x is equal to 1 plus probability of x is equal to 3. ओके, तर व्हॅल्यू पुट करा इथे. काय मिळालं मग? x is equal to 0 ची काय आहे? 3k, 5k and k. So here 3k, 5k plus k म्हणजे किती आलं हे? 9k. ओके, k मिळालेला आहे आपल्याला 1/12. 1/12 means 3/4. So probability of x is greater than -1 is 3/4 and probability of x less than 0 is किती आली होती probability आपली? 1/4 no? Yes. 1/4. So see which option is correct? A. A option. Option number A is correct. Okay. Write down this example. लिहून घ्या. फर्स्ट पेज झालं का? No, ma'am. या. तो या टाइपचे MCQ विचारतात बरं का, त्यामुळे त्याची थोडी प्रॅक्टिस आपण करूया. सिंपल असतंय. प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन टेबल दिलेलं असतं तुम्हाला. रॅन्डम व्हेरिएबलच्या व्हॅल्यू आणि त्याच्या करस्पॉन्डिंग प्रोबॅबिलिटीज दिलेल्या असतात. त्याच्यावरून तुम्हाला रिक्वायर्ड प्रोबॅबिलिटी त्या फाइंड करायच्या असतात. झालं फर्स्ट पेज. निखिल शिंदे ओव्हर रायटिंग. विक्रम. Yes, madam. Okay, write down next example. आणि एक लक्षात घ्या, प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशनचे एक्झाम्पल आहे ना, आपण PDF म्हणजे प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन या कन्सेप्टचा यूज करून सॉल्व्ह करतोय आपण. ठीक आहे. PDF म्हणजे काय? दिलेलं प्रोबॅबिलिटी P of x हे फंक्शन हे प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन आहे. म्हणजे ते दोन कंडिशन सॅटिस्फाय करते. डेफिनेटली प्रोबॅबिलिटी ऑफ x इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 अँड प्रोबॅबिलिटी summation of all probability is 1. Okay, definitely these two conditions satisfied by given P of x. Okay, या कन्सेप्टचा यूज करूनच आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करतो. चलो नेक्स्ट एक्झाम्पल. झालं सर्वांचं? शंकर बनसोडे, बसवेश्वर. Finish writing. Shall we move towards next example? Write them fast. Yes, ma'am. So write down next example. Write down. A discrete random variable x. A discrete random variable x
has probability distribution हे दिलेलं आहे तुम्हाला, चार्ट दिलेला असतो असा x p of x, values of variable is 1 2 3 4, okay, and probabilities of that corresponding value of x is 0.1, 2 ची probability 0.2, 3 ची probability 0.5, 4 ची probability 0.2, okay. Here then p of x is odd and p of x is even, or 4 options are given to you, A, B, C, D. So 4 options are 0.5, 0.5, 0.7, 0.7, 0.6, 0.4, 0.3, 0.4, 0.3, 0.4. Okay. Let's go for the solution. Okay. आता हे रॅन्डम व्हेरिएबल x आहे, हे प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन आहे. सो दिस इज प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन ऑल्सो. पी ऑफ एक्स इज कसं असणार आहे, प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन असणार आहे. सो हिअर वी वॉन्ट टू फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स ऑफ गेटिंग ऑड व्हॅल्यू. ओके, तुम्हाला अशी प्रोबॅबिलिटी फाइंड करायची की जिथे एक्सच्या कशा व्हॅल्यू पाहिजेत, ऑड व्हॅल्यूज पाहिजे. ओके, सो that value is simply by finding, we are going to find simply by using the given chart. Okay, so tell me which value comes under this case, which probability will come under this in this condition. X कधी odd आहे, which value? 1 and 3. 1 and 3. Two value. इथे किती probabilities होणार, probability of x is equal to 1 will come plus probability of x is equal to 3. या दोन व्हॅल्यू प्रोबॅबिलिटीच्या या कंडिशन मध्ये इन्क्लूड होणार आहे. ठीक आहे, सो प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग एक्स इज ऑड इज ऍडिशन ऑफ दीज टू प्रोबॅबिलिटीज. ओके, सो करा ऍडिशन, सिंपल आहे. 0.1 प्लस 0.3, 1 ची प्रोबॅबिलिटी 0.1 आहे, 3 ची प्रोबॅबिलिटी 0.5 आहे, किती आलं हे 0.4. सो प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग एक्स ऑड इज 0.4. एक्स इवन ची सांगा किती मिळाली, इवन मॅडम 0.5 आहे तिथं मॅडम. x इज इक्वल टू 3. तिसरी 3 ची, हां 0.5. ठीक, 3 ची प्रोबॅबिलिटी 0.5. ओके, इथे किती येणार मग 0.6. सांगा इवन ची किती येते, इवन which probability will come under in this case. या केस मध्ये किती प्रोबॅबिलिटीज येणार आहेत, p of x is equal to 2 plus p of x is equal to 4. ठीक आहे, सांगा मग p of x is equal to 2. 2 ची प्रोबॅबिलिटी 0.2, 4 ची 0.4. प्रोबॅबिलिटी 0.2, 0.2 प्लस 0.2 0.4. ओके, सो काय आले प्रोबॅबिलिटीज 0.6 आणि 0.4. कोणता ऑप्शन येणार मग, ऑप्शन नंबर सी आहे ना, ऑप्शनच नाही घेतात. ऑप्शन आहे हा, काय सी आहे. सी ऑप्शन. ओके, सो अशा ऑप्शनच नाही. हॅलो, अरे येऊ ना, व्हॉट इज प्रॉब्लेम. ओके, सो बघा अशा पद्धतीने आपण प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशनचे एक्झाम्पल सॉल्व करायचे आणि प्रोबॅबिलिटीज फाइंड करायचे बाय युजिंग द प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन. या प्रोबॅबिलिटी ऑफ डेन्सिटी फंक्शनचा असा यूज करून आपण इथे व्हॅल्यूज फाइंड करणार आहोत. आता इथे आपण ऍक्च्युअली नाही यूज केला कारण का इथे ऑलरेडी व्हॅल्यू सगळ्या दिलेल्या आहेत. ओके, फक्त आपल्याला या कंडिशन मध्ये कोणत्या प्रोबॅबिलिटी येणार हे आपण दिलेल्या चार्ट वरून फक्त आन्सर फाइंड केलेले आहे. ठीक आहे, सो प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग एक्स इज ऑड इज 0.6 and probability of getting x is even is 0.4. ठीक है,
झालं लिहून? तेजस्वी फिनिश रायटिंग? Yes, ma'am. चलो नेक्स्ट एक्झाम्पल घ्या. हे एक्झाम्पल झालंय का सांगा फक्त मला. रॅन्डम व्हेरिएबल x has probability distribution x आहे, इथे p of x आहे 0 1 2 3. झाले काय एक्झाम्पल 5 6? बघा चेक करा. k 3k 5k झाले का हे? झाले. झालं एक्झाम्पल? येस मॅम. Yes, ma'am. ओके. Write down another example. K, 2k, 4k, 2k and k. Find k. Find k. ओके. कसं के फाइंड करणार सांगा. येस. How could we find the k? Probability. येस. k ची व्हॅल्यू कशी फाइंड करणार? कोणता कन्सेप्ट यूज करणार इथे? एकच आहे, तो डेफिनेशन यूज करतो आपण नेहमी. प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन. ओके. इथे लिहायचं p of x is probability density function. Therefore, summation of p of xi is equal to 1. I च्या व्हॅल्यू कुठून आहे स्टार्ट? 0 पासून 4 पर्यंत. ठीक आहे. सो टेक द सम ऑफ ऑल प्रोबॅबिलिटी. What is the summation? k plus 2k plus 4k plus 2k plus k. ओके. या सगळ्यांची समेशन होणार प्रोबॅबिलिटीची. ती किती असणार आहे? 100% 1च असणार आहे. सो टेल मी व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ k. किती आली k ची व्हॅल्यू बघा इथे? 1/10. 1/10. ठीक आहे. आता मी हा क्वेश्चन थोडासा इन्क्रीज करते आणि मी जर तुम्हाला असं विचारलं प्रोबॅबिलिटी ऑफ x greater than or equal to 3, what is the value? याची व्हॅल्यू काय आहे ना सांगा. या केसमध्ये, या कंडिशन मध्ये किती प्रोबॅबिलिटी इन्क्लूड होणार आहेत? x ची व्हॅल्यू कशी आहे? येस 3/4. x must be greater than 3 and must be equal to 3 also. Which two probabilities will come here? Probability of x is equal to 3 plus probability of x is equal to 4. या दोन प्रोबॅबिलिटी याच्यात इन्क्लूड होणार आहे. ओके. याचा आन्सर काय येईल सांगा मग. 3/10. 3 म्हणजे आपण 3/10. ठीक आहे. आता समजा मी असं विचारलं प्रोबॅबिलिटी ऑफ x which take at least 2. Probability of getting at least 2. at least 2 म्हणजे कमीत कमी 2 आणि जास्तीत जास्त. आता हे एक लक्षात ठेवा, ऍटलिस्टचं मिनिंग काय असतं माहितीये? ऍटलिस्ट म्हणजे ही पॉसिबिलिटी जाते मिनिमम कडून मॅक्झिमम कडे. ठीक आहे. ऍटलिस्ट म्हणले की कोणत्या कंडिशन कन्सिडर करायच्या? मिनिमम कडून मॅक्झिमम कडे जायचं. ऍटलिस्ट 2 कमीत कमी 2. मग जास्तीत जास्त किती असणार आहे तो एक्सच्या व्हॅल्यू? 4. मग इथे या प्रोबॅबिलिटी मध्ये किती प्रोबॅबिलिटी इन्क्लूड होणार आहे या कंडिशन मध्ये? ऍटलिस्ट 2 येणार आणि ऍटमोस्ट किती येणार?
ऍटलिस्ट 2, कमीत कमी 2, जास्तीत जास्त किती व्हॅल्यू येणार इथे मग 4. ओके, सो प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 3 प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 4. अशा 3 प्रोबॅबिलिटीची इथे ऍडिशन होणार. ओके, म्हणजे हे ऍटलिस्ट 2 जर मला मॅथमॅटिकली लिहायचं असेल तर मी कशी लिहिणार? इथे बघा, प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 2. यालाच काय म्हणायचं? ऍटलिस्ट. याला वर्ड काय आहे? ऍटलिस्ट. कमीत कमी 2, जास्तीत जास्त 4. ठीक आहे, म्हणजे ऍटलिस्ट म्हणजे मिनिमम कडून मॅक्झिमम कडे, लक्षात ठेवा. ठीक आहे, त्याच्या ऑपोजिट ऍटमोस्ट म्हणजे काय येणार सांगा मग? ऍटमोस्ट म्हणजे मॅक्झिमम टू मिनिमम. व्हेरी गुड, मॅक्झिमम टू मिनिमम कडे जायचं. मग समजा मी असा क्वेश्चन एक्सटेंड केला इथे, प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग ऍटमोस्ट 4 किंवा सॉरी ऍटमोस्ट 2, ऍटमोस्ट 2, ऍटमोस्ट 2 म्हणजे कमीत कमी, सॉरी जास्तीत जास्त 2 आहेत. मग कमीत कमीचा विचार केला जातो इथे, कमीत कमी व्हॅल्यू कन्सिडर केलं जातं. मग जास्तीत जास्त 2 आहे, सो एक्स कॅन टेक मॅक्झिमम 2 व्हॅल्यू. सो व्हॉट विल एक्स टेक मिनिमम व्हॅल्यू? 0. 0. म्हणजे ऍटमोस्ट असलं ना, आपण मॅक्झिमम टू मिनिमम कडे जायचं. सो प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग ऍटमोस्ट 2, जास्तीत जास्त 2, तर कमीत कमी किती असा विचार केला जातो तिथे. ठीक आहे, सो जास्तीत जास्त 2 तर कमीत कमी 0. सो इथे किती प्रोबॅबिलिटीज येणार? प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 2 प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 1 प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 0. येते लक्षात? सो हे जर अशा पद्धतीचे विचारले तर अशा पद्धतीने तुम्ही आन्सर करायचं. ठीक आहे, सो इथे फक्त या क्वेश्चन मध्ये के ची व्हॅल्यू फाइंड करायची होती. मी हा क्वेश्चन स्वतः एक्सटेंड केलेला आहे. तर तुम्हाला लिहायचं असेल तर लिहू शकता. ओके, ऍटमोस्टची प्रोबॅबिलिटी किती मिळाली किरण? 7 मिळाली. 7/10 ना? 7/10. 7/10. व्हेरी गुड. ओके, लिहून घ्या. ही ट्रिक पण लिहून घ्या. तुम्हाला साईडला लिहून घ्यायची असेल तर लिहून घ्या. ऍटलिस्ट म्हणजे मॅक्झिमम टू मिनिमम, सॉरी मिनिमम टू मॅक्झिमम, कमीत कमी, मग जास्तीत जास्तीचा विचार केला जातो. आणि ऍटमोस्ट म्हणजे जास्तीत जास्त, मग इथे कमीत कमीचा विचार केला जातो. ठीक आहे, ऍटलिस्ट ऍटमोस्ट. तर इथे किती येणार मग? 7k. म्हणजे इथे 4k प्लस 2k प्लस 7k. 7k म्हणजे 7/10. प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग ऍटमोस्ट. आता मला मॅथमॅटिकली ऍटमोस्ट कसं रिप्रेझेंट करणार मी सांगा? मॅथमॅटिकली एक्सप्रेशन मला लिहायचंय. मॅथमॅटिकली ऍटमोस्ट 2. P of X x is less than or equal to व्हेरी 2. गुड. प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स लेस दॅन ऑर इक्वल टू 2. ओके, म्हणजे 2 येणार आणि 2च्या पेक्षा कमी असलेल्या सगळ्या व्हॅल्यू इथे कन्सिडर केल्या जाणार. ओके, यालाच आपण वर्ड यूज करतो ऍटमोस्ट. लिहून घ्या. दिस इज द एक्स्ट्रा पॉइंट. ओके, एकाच मिनिटात आपण फिनिश करणार आहोत मीटिंग. फक्त एक लक्षात घ्या. झालं का तुमचं लिहून? Yes, ma'am.
फिनिश रायटिंग? झालं का लिहून बाळांनो? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके. नाव लुक हिअर. एकच मिनिट घेते तुमचा मी. इथे बघा, प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन. There are two types of probability distribution. Which two types can you tell me? Discrete and continuous. Discrete probability distribution and Continuous. continuous probability distribution. ओके. डिस्क्रीट प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशनचे टू टाइप्स आहेत. सगळ्यांनी लिहायचा हा चार्ट. बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन अँड पॉइझन डिस्ट्रीब्युशन. हा चार्ट तुम्हाला ओव्हरऑल हा टॉपिक रिप्रेझेंट करेल. ठीक आहे. आणि कंटिन्युअसचे टाईप आहे, एकच टाईप आहे नॉर्मल डिस्ट्रीब्युशन. ओके. सो आज आपण डिस्क्रीट प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन त्याचे एक्झाम्पल्स बघितले. टुमॉरो वी विल सी द नेक्स्ट टाइप ऑफ डिस्क्रीट प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन, बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन अँड पॉइझन डिस्ट्रीब्युशन. या डिस्ट्रीब्युशनचा यूज करून आपण प्रोबॅबिलिटीज कशा फाइंड करायच्या हे आपण आता नेक्स्ट लेक्चरला बघूया. ओके. अँड युअर दिस टॉपिक is overall, this chart represent the overall topic. Okay, so draw this chart in your notebook for your understanding. Discrete probability distribution चे टू टाइप्स आहेत, बायनॉमियल अँड पॉइझन. कंटिन्युअसचा एक टाइप आहे नॉर्मल डिस्ट्रीब्युशन. ओके. सो ठीक आहे. So you can enter your roll number in the chat box and you can attend the next lecture. हॅलो मॅडम. हां, प्रॉब्लेम आला तर कॉल फक्त संडेला करायचा का कधी बी? काय म्हणताय? प्रॉब्लेम आला तर विचारा, संडेला कॉल करायचा का नंतर? चालतंय ना. तुमचा डाऊट असेल तर तुम्ही मेसेज करा, कॉल पण करू शकता ना. तुमचे जे लेक्चरचे शेड्यूल झाले की नाही, किती हां, वाजेपर्यंत तुमचे लेक्चर? 4:45. 4:45 का? हां, 4:45. त्याच्यानंतर कॉल करू शकता तुम्ही. हो ठीक. मेसेज करा. ओके.
Hello, Revnath Jadhav. You can left now.